तर गाईज मेंटल कबड्डी गँगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आत्ता आमची तयारी चालली आहे ती अलिबागला जाण्याची. व्हिडिओ बनवण्यासाठी हिची धावपळ चालू आहे, तुम्ही बघतच असाल. सुरुवात करायची ती व्हिडिओ बनवण्यापासून आणि आत्ता आम्ही फॅमिली सगळे तयार आहोत. बघा हे सगळे व्हिडिओची जी तयारी चाललेली आहे तुम्ही बघतच असाल. नमस्कार. बघा तसं गाईज आत्ता आम्ही अलिबागला जस्ट पोचलेलो आहोत आणि अलिबागला पोचल्या आम्ही स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करण्याचा प्रत्यक्ष मजा करण्याचा अनुभव घेतलेला आहे. खूप थकावट झाली होती प्रवासामध्ये, त्यामुळे स्विमिंग पूलमध्ये जे भिजण्याचा आनंद घेता आला, जेवढा आनंद घेतला तेवढा आम्ही आनंद घेतला. त्यानंतर आम्ही आमच्या नाश्त्याची सोय केली. नाश्त्यामध्ये कांदे पोहे आणि अंडं होतं आणि ऑमलेट होतं. ऑमलेट खायला आम्ही सुरुवात केली आणि पेट पूजा केली. त्यानंतर मग फोटोज काढले, फॅमिलीबरोबर फोटोज काढून थोडंसं रिलॅक्सेशन केलं. आता तुम्ही बघत असाल फोटोमध्ये सगळे आम्ही फॅमिली आहोत आणि हे आमचं घर अलिबागचं जिथे आम्ही गेलो तर ते घराचे फोटो आहे. खूपच मजा आली आणि बघत गाडीमध्ये पण आम्ही व्हिडिओ बनवला. खूप अलाउड चालवतात. पुरुषच्या किल्ल्यावरती, त्या किल्ल्याचा इतिहास आपण त्या किल्ल्यावर पोहोचल्यावरती जाणून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 नमो पार्वती पते. छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. आता गाईज आम्ही निघत आहोत जंजिरा किल्ला पाहण्यासाठी. आम्ही रेवदंडा मुरुड मार्गे आम्ही आता चाललेलो आहोत. इथे बघत असाल तुम्ही आम्ही समुद्रकिनारा बघतो आहे, म्हणजे प्रवासात आहोत आणि आता समुद्राचा थेट आनंद घेत आहोत समुद्रकिनाऱ्याचा. बघा किती सुंदर दृश्य आहे गाईज. खूप छान वाटलं, म्हणजे प्रवास असा दमछाक वाटला नाही, खूप मजा वाटली. फॅमिली होती, हसी मजाक होती, त्यामुळे प्रवास असा मोठा वाटला नाही. खूप मजा आली प्रवास करताना. तुम्ही बघत असाल की आजूबाजूचं दृश्य किती छान दिसते. पालखी झाली, पालखी. नमस्कार गाईज. हा जो तुम्ही ब्रिज बघत असाल हा मुरुडचा ब्रिज आहे. इंस्टावरती रीलवरती हा ब्रिज प्रसिद्ध आहे. इकडनंच बोटी निघतात समुद्रकिनार मच्छीमारीकरिता. बघून घ्या तुम्ही हा ब्रिज. आता आपण आलेलो आहे बोटीमध्ये. आपण चाललो आहे समोर जिल्ह्यात जंजिरा किल्ल्यावर. जंजिरा किल्ल्यावरचा इतिहास आपण जंजिरा किल्ल्यावर जाऊन जाणून घेऊया. तुर्तास त्यांची जी वायफळ बडबड चालली आहे त्याकडे आपण लक्ष देऊया. सो बघा तुम्हाला वायफळ बडबड बघा. किल्ल्यावर चालले जायची तयारी झालेली आहे. सगळेजण आपापल्या जागेवर बसलेले आहेत. पद्धतशीर गाणी आहे बघा, हे आहेत सगळेच बसलेले आहेत. बोट कधी चालू होणार याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. होणार चालू होणार, काळजी करू नका, सगळ्यांना सर्व भेटणार. हां हे बघा मस्त. तर किल्ल्याच्या इथंच आपण किल्ल्यावर जाऊन घेऊया. खूप छान ॲटमॉस्फिअर आहे, मस्त वाटतंय, छान. बघा अनोळखी लोकांना पण आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये घेतोय. बघा मजा करून घ्या. जाणवते आजूबाजूचा निसर्ग बघा गाईज, खूप छान दिसतंय, छान वातावरण आहे. आणि बोट सुरू नाही झाली पण बोट सुरू होण्याच्या मार्गावरती आहे. आत्ता सगळे त्यासाठीच आम्ही वाट बघतो. छान असा निसर्ग देखावा आहे, बघायला पण खूप छान वाटतंय. बघा गाईज मेंटल कबड्डी गँगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आम्ही चाललो आहे जंजिरा किल्ल्यावरती. आज आमची जंजिरा किल्ला घेणार आहोत असं आणि किल्ल्याच्या इतिहास किल्ल्या तिथे जाऊन घेऊया. किल्ल्यावरती नमस्कार. हे बघा जंजिरा किल्ला नजरेत पडायला लागलेला आहे. हळूहळू तो जवळजवळ यायला लागलेला आहे, म्हणजेच आपण त्याच्या जवळ जात आहोत आणि आता हा प्रवास संपणार आहे थोड्या वेळातच. खूप छान असा विराजमान झालेला जंजिरा किल्ला आपण बघत आहोत गाईज. बघून घ्या गाईज. बघा गाईज हा जो समोर तुम्हाला दिसतोय जंजिरा किल्ल्याच्या समोरच आपण जो बघत आहोत त्या व्हिडिओमध्ये तो पद्मदुर्ग किल्ला आहे.
बघून जाईल. सिद्धीजीवरने जेव्हा दारुगोळा नेहाण करण्यासाठी सिद्धीजीवर दारुगोळा नेहाण करण्याचं प्रमाण जेव्हा वाढत होतं, तो प्रमाण थांबवण्यासाठी किंवा दारुगोळा नेहाण करणं हे थांबवण्यासाठी महाराजांनी हा पद्मदुर्ग किल्ला बांधला होता. हा पद्मदुर्ग किल्ल्याचा पण इतिहास खूप मोठा आहे. काही खूप अभेद्य असा जलदुर्ग आहे. तुम्ही बघून घे काही. चक्र होता है, गांधी जी होता है, त्रिमूर्ति होता है, पार्लियामेंट होता है. किले में इतना मोटा किला नहीं है. ये किला जो है 22 एकड़ 22 एकड़ में बना हुआ ये किला है. लोग 45 मिनट में 45 मिनट में इतने दूर से अंदर में क्या देखने के लिए आते हैं. अंदर में जो मेन 10-12 पॉइंट है जो आधे से पौने घंटे में कवर हो जाते हैं. लेकिन किले के अंदर का पॉइंट बताने के लिए, मालूमात बताने के लिए कोई गाइड नहीं है. ये कोविड-19 के टाइम से किले के अंदर की गाइड को बंद किया हुआ है. जब किले के अंदर में गाइड करूँगा तो हम लोग एक फैमिली एक कपल के. लेकिन अभी अपने बोट में किसी फैमिली किसी ग्रुप को 1000-1200 रुपये नहीं देना है. क्यों? क्योंकि मैं या मेरा कोई गाइड आप लोग के साथ किले के अंदर नहीं आने वाला है. किले के अंदर का इन्फॉर्मेशन, किले के अंदर का मालूमात मैं आप लोग को बोट में बता दूंगा. मेरा इन्फॉर्मेशन, मेरा मालूमात सुनने के बाद में पीसेस लाके इसको ज्वाइन किया हुआ है. ज्वाइन करने के लिए आज से 1000 साल पहले यहाँ पे कोई लाइट नहीं था, गैस रोलिंग नहीं था. इसको ज्वाइन कैसे किया हुआ है? अपना जो पेंसिल होता है जिसके आगे लीड होता है ना, सीसा बोलते हैं उसका, शीशा. आपने इसको ज्वाइन मटेरियल में डाला. ये किले में 550 घर और 2,500-3 हजार का आबादी था भाई. ये किले में 2 समाज के लोग रहने के, महाराष्ट्रन एंड मुस्लिम. ये किले में मंदिर मस्जिद ये दोनों भी बनाया हुआ था. अभी अपन जो किले में आ गए, भाई लोग कैसा आ गए तो भाई बोट से आ गए. राजा लोग के टाइम में आने जाने के लिए बोट का इस्तेमाल नहीं होने का. राजा ने आना जाना कैसा रखे थे? पानी के 60 फीट नीचे से एक अंडरग्राउंड टनल, जिसको अपन मराठी में भोयारी मार्ग कहते, भोयारी रास्ता, जिसका एंट्री किले के अंदर था. एग्जिट कहाँ पे था? सामने वाली गांव की तरफ में देख लो, व्हाइट मीनार के पीछे में पत्थरों में गेट बनाया हुआ है, कमान बनाया हुआ है. जो अंडरग्राउंड टनल का रास्ता किले के अंदर से सामने वाली गांव की तरफ में जाके ओपन होने का. इसके आगे जाने के बाद अब जिसके बाजू में राजा ने मस्जिद, मंदिर ये दोनों को बना. किल्ल्याजवळ तर आम्ही पोचलेलो आहोत, पण किल्ल्यामध्ये जायला थोडा वेळ लागणार आहे कारण की खूपच गर्दी आहे. आत्ता पुढच्या ज्या बोटी भरल्या त्या रिकाम्या होतील, त्यानंतर आम्हाला पुढे जायला संधी मिळणार आहे. गाईस खूपच गर्दी आहे आणि आता विकेंड असल्यामुळे गर्दीचं प्रमाण जास्त आहे. गाईस किल्ल्यावर आलेलो आहोत आम्ही आणि हा जो तलाव आहे हा 65 फूट खोल असा तलाव आहे. गाईस जंजिरा किल्ल्यावरचा. तलावाबद्दल माहिती, किल्ल्याबद्दल माहिती, या माहिती व्हिडिओवर सगळ्यांना सांगण्यात आलेली आहे. हा बघा तलाव, तुम्ही बघत जाईल तलाव. आणि हाही जे तलाव आहे ते गोड पाण्याचा तलाव आहे, म्हणजे बाजूला समुद्र किनारा आहे असल्यामुळे असून देखील तिथलं आतली पाणी गोड लागते. याचं मोठं आश्चर्यच आहे. खूप छान असं. आत्ता आम्ही वरती जायला सुरुवात केली आहे किल्ल्या पाण्याची. या आहे कलाल बांगडी तोफ, जी खूप प्रसिद्ध आहे या किल्ल्यावरची. कलाल बांगडी ही तोफ. या किल्ल्यावरचा इतिहास जर तुम्ही बघून घ्याल की गाईस, बुरुज जेवढे बुरुज होते तेवढ्या बुरुजामध्ये पण प्रत्येक बुरुजामध्ये जास्तीत तोफा, म्हणजे टोटल 372 तोफांचा उल्लेख आहे या किल्ल्यावरती. बघून घ्या किती सुंदर अशी रचना या किल्ल्याची. खूप छान असा किल्ला आहे गाईला, बघून घ्या. आता वरून आपण नजारा बघणार आहोत त्या किल्ल्याचा. बघा किती सुंदर असा नजारा आहे. पाण्यामध्ये असा अभेद्य जलदुर्ग किल्ला. हा जलदुर्ग खूपच मोठा आहे. 22 एकरमध्ये हा वसलेला जलदुर्ग आहे. छान माहिती आहे किल्ल्याची, बघून घ्यायची. जंजिरा याची माहिती आपण मगाशी बघितलीच बोटी होती ते समजत होते. कोकणी गँगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आत्ता आपण ज्या बोटीने प्रवास करत आहोत त्या बोटीच्या स्टाफबरोबर आपण आहोत. तर त्यांचं आपण थोडं माहिती घेऊया त्यांच्याबद्दल, कारण की ते मच्छीमारी पण करतात आणि हा बोटीचा व्यवसाय पण करतात. तर त्यांच्याशी बोलून घ्या आपण.
आलेली कसरत, नेहमीच ते अशी मेहनत करतात आणि त्याप्रमाणे त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मच्छीमारी पण करतात आणि त्यांना त्याचा खूप अनुभव आहे. कसे करता तुम्ही मच्छीमारी, कशी करता? आम्ही इकडनं खाडीतून निघतो, जाय असते तेवढंच आम्ही मच्छी मारायला निघालो. सकाळी जातो मग सकाळ- आणि 4 पर्यंत आम्ही घरी मच्छी विकायला जातो. ओके, तरी सकाळी किती वाजता जाता मच्छीमारी सकाळी जवळजवळ आम्ही 7 वाजता जातो मच्छीमारी करायला? मच्छीमारीसाठी. ते आम्ही जवळजवळ 4 तास 3 तास मच्छी पकडायचा व्यवसाय करतो तिथे. आणि मच्छी तो व्यवसाय झाल्यानंतर मग या बोटीवरती कामाला येतात तुम्ही? मग तिथे झाली मच्छी विकली तर मग ह्या बोट लॉन्चला येतात. खूप धन्यवाद दादा, माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद. जंजिरी फिरून झाल्यानंतर आम्ही काशीद बीचवरती आलो. काशीद बीचवरती घोडस्वारीचा आनंद घेतला आहे फॅमिली मेंबर्सनी आमच्या. तसंच आम्ही घोडस्वारी घेतली, गाडीवरची राईडसुद्धा घेतली. बघत असाल तुम्ही गाडीवरच्या राईडलाही मुलांनी खूप आनंद घेतला. खूपच मुलं आनंदात होती, खूप एन्जॉय करत होते. म्हणजे आमचे प्रत्येक फॅमिली मेंबर एन्जॉय करत होते. अलिबाग सफर ही अलिबाग सफर आमची खूप छान झाली आणि आम्ही सगळ्यांनीच या सफरीचा आनंद घेतलेला आहे. सगळेच खूप खुशीत होते आणि मुलांना सुट्टी लागली असल्यामुळे त्यांच्या शाळेचा वगैरे प्रश्न नव्हता, त्यामुळे मजा करण्याची आनंदच वेगळा होता. हा खूपच छान आहे. बघत असाल खूप छान वाटतं हा अनुभव घेताना. सगळेच खूप एन्जॉय करत होते. गाडीची राईड घेतली आहे. बीचवरती हवा पण खूप छान सुटली होती. खूपच छान वाटतं. म्हणजे एन्जॉयमेंट खूप एन्जॉयमेंट आम्ही भरभरून एन्जॉयमेंट करत होतो. म्हणजे मला वाक्य सुचत नाही एवढी आम्ही मजा करत होतो. खूपच छान वाटतं. व्हिडिओ बनवायचा आनंद घेतला आणि व्हिडिओ देखील बनवले. पुढे तुम्ही काही बघत आमच्या व्हिडिओमध्ये की पुढे आम्ही व्हिडिओ देखील बनवले, आमचे काही रील्स बनवले. तर रील्सही आम्ही पुढे या व्हिडिओमध्ये मार्फत तुम्हाला दाखवणार आहोत. खूप छान मजा केली, खूपच मजा आली आहे. संध्याकाळी बीच फिरून झाल्यानंतर आम्ही नागावमधल्या कोळीबाई या हॉटेलच्या जेवणाचा आस्वाद घेतला. त्या हॉटेलमध्ये जाऊन आम्ही पोटभर असं संध्याकाळचं जेवण केलं आणि तिकडचे किचनचे वगैरे व्हिडिओ आम्ही बघितले. खूप छान वाटलं. म्हणजे तिकडचा ॲटमॉस्फिअर खूपच छान होता. म्हणजे आमचे फॅमिली मेंबर्स खूप खुश होते. मच्छीचं जेवण होतं आणि खूप छान वाटलं. जेव्हा अलिबागला गेल्यानंतर मच्छी खाण्याची मजा आहे ती मजाच वेगळी असते मित्रांनो. ती मजा अनुभवायला आम्ही तिकडे गेलो होतो आणि खूपच छान वाटलं बघायचं मला. की किताब पे कुछ तो नया लिखो यारो, अंजाम की फिक्र ना करती ये उम्र, फिर क्यों भला डरो, है जुनू सा जीने में, है जुनू लगायाचा गायाचा गलेला रात्री नाही झोप एक्साइटेड लोक मित्रांची सहल निघणार हाय, व्यू सुंदर खूप गाणे ऑन लूप मेमरीज हडकोर बनणार हाय, मित्रांची मस्ती. गाईज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कळवा कमेंट्सद्वारा. आणि हा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद.